अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। विरगाव येथील पाण्याच्या टाकीच्या बांधकामाला मुहूर्त मिळणार काय? राळेगाव तालुक्यातील विरगाव गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना पाण्याची सुविधा मिळण्याकरिता अनुदान आले असून सदर अनुदानातून विहिरीचे खोदकाम व बांधकाम करण्यात आले. संपूर्ण गावात पाईपलाईन टाकण्यात आली, परंतु अजूनही पाण्याच्या टाकीचे बांधकाम विरगाव या गावामध्ये चालू करण्यात आले नाही. सदर टाकीचे बांधकाम केव्हा सुरू करण्यात येईल, नाहीतर फक्त टाकीच्या जागेवर JCBने खड्डे करून राहतील का, असा प्रश्न विरगाववासियांना पडला आहे. विहीर खोदकाम करून गावामध्ये नळ पाईपलाईन टाकून डायरेक्ट विहिरीवरून पाणी गावामध्ये सोडले जाते व ते पाणी वेस्टेज जात असल्याचे दिसून येत आहे. कारण काही ठिकाणी नळ कनेक्शनच लावलेले नाहीत. या पाण्यामुळे गावातील गल्लीत रस्त्यात चिखल होत आहे व यामुळे रोगराई व मच्छरांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. टाकीचे काम लवकर होईल आणि ग्रामस्थांना त्या टाकीचे पाणी पिण्यासाठी मिळेल, परंतु सदर पाण्याच्या टाकीचे बांधकाम 1 वर्ष झाले तरी सुरू करण्यात आले नाही, अशी ओरड ग्रामस्थातून होताना दिसून आहे. केव्हा या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाला मुहूर्त मिळेल की नाही, असा प्रश्न विरगाव येथील नागरिकांना पडला आहे. सदर कोणतेही काम करताना या कामाकडे लक्ष देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते, परंतु या बाबीकडे ग्रामपंचायत तथा लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार डोळ्यासमोर पाहायला मिळत आहे. तरी याकडे विरगाव गावातील सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी लक्ष देऊन या टाकीच्या बांधकामासाठी कुठे पाणी मुरत आहे का, याचा शोध घेणे गरजेचे आहे. काम का सुरू झाले नाही याबाबत लोकांना माहिती नाही. नुकताच उन्हाळा सुरू झाला असल्याकारणाने या ऋतूमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना कराव्या आणि पाण्याच्या टाकीचे बांधकाम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी विहीरगाव ग्रामस्थांकडून होताना दिसून येत आहे. यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे.